अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्या कसं सांगितलं पुरवणी मागणी 2026-27 यावर मी बोलायला इकडे उभा आहे। अध्यक्ष महोदय, पुरवणी मागणी D3, D4, D6, R1, R3 आणि D5 या विभागांवर बोलण्यासाठी मी इथे उभा आहे। प्रथमच इथे मी कृषी मंत्र्यांचे आभार मानतो आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे देखील आभार मानतो। सन्मान्य नितेशजी राणे बसलेले आहेत, आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यांचे आभार मानतो। कृषी मंत्री दिसत नाहीयेत, त्यांचे भी आभार मानतो। साहेब, त्या दिवशी मी प्रश्न उत्तराच्या तासामध्ये आमचा आंबा आणि काजू बागायतदारांच्या विषयावर एक प्रश्न उपस्थित केला होता आणि आम्ही मदत मागितली होती सरकारकडून। मला या विषयावर सांगायला आनंद होतोय की 12 तासाच्या आत सन्माननीय कृषी मंत्री, आमचे पालकमंत्री, आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी 12 तासाच्या आत 334 करोड रुपये आंबा आणि काजू बागायतदारांना आपण दिले, त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो। आणि आपल्याला पुढची विनंती करतो आणि पालकमंत्री पण आमचे इथे बसलेले आहेत, त्यांना देखील विनंती करतो, ज्या वेगाने आपण हे 334 करोड रुपये दिले तेवढ्याच वेगाने अजून 1000 कोटी कोकणाला देऊन टाका। कशासाठी? कारण का अजून बाकी भरपूर मदत ह्या निमित्ताने आपल्याला माहिती आहे। साहेब, पुरवणी मागणी कितीची आहे? 1000 कोटी मागितले म्हणजे 1% पण मी मागितलं नाही आपल्याकडे, आणि आपला विभाग मोठा आहे, पण तरी देखील मी मनापासून आपले अध्यक्ष महोदय, आता आमच्या मच्छीमार बांधवांना कृषीचा दर्जा मिळाला आहे, मासेमारीला कृषीचा दर्जा मिळाला आहे। कृषी मंत्री आणि आमचे मत्स्य विकास मंत्री त्यांनाही मी विनंती करणार आहे। साहेब, झालंय काय की हा जो डिझेलचा परतावा आहे जो आम्हाला 22% मिळतो, हा डिझेलचा परतावा आणि आमच्या मच्छीमारांना डिझेल हे इंडस्ट्रियल कॅटेगरीमध्ये मिळतं। जर आपण कृषीचा दर्जा आपल्या मासेमारीला दिला आहे तर आपण इंडस्ट्रियल कॅटेगरीमध्ये, मंत्री महोदय, आपण त्याच्यातून त्या विषयाला काहीतरी दुरुस्त करावं लागेल, इंडस्ट्रियल कॅटेगरीमधून बाहेर काढून। आता मंत्री महोदय, इंडस्ट्रियल